माननीय महाशय, हा कलेचा विलास नव्हे, तशीच ही केवळ करमणूक नाही. त्या युगप्रवर्तक पुरुषोत्तमाची त्याच्या भक्ताने मांडलेली ही पूजा आहे. आद्य क्रांतिकारक, हिंदू धर्म संरक्षक, स्वराज्य संस्थापक, सच्चरित श्री शिवराय, वेदाप्रमाणेच अनंत आणि पवित्र आपलं चरित्र आणि चित्र. मी पामर आपलं यथार्थ दर्शन काय घडवणार? पण आकाशाचा अंत न कळूनही चिमणी पक्षी प्रयत्न करतातच. ही वेडी वाकडी पूजा आपल्या चरणी अर्पण. असोत सुंदर संपन्न के महाप्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. गगन भेदी गिरी दिन अणुनच जिथे गुणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटके वरी जेथील त्या तुरगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशयन दागिणे. पौरुषासी अटक गमे तेथ दुस्सहा, प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडाही डोलती. धर्मराज कारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती. पसरे कीर्ती अशी विस्मयावहा, प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. हित मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती ज्योती देत अंतरी ठसो. वचन लेखनी ही मराठी हिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो. देह पडो तत्कारणी ही असो स्पृहा, प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश हा. ऋषिवरांची, वीरवरांची, देवांची जननी, पतिव्रतांची, सद्धर्माची महत्पुण्यभूमी. परमेश्वराचे अवतार स्थान, ऋषीमुनींचे तपस्थान व धर्म, अर्थ आणि अध्यात्म यांचे दिव्यस्थान भारतवर्ष. अशा या सुवर्णभूमीवर परकीय आक्रमणाच्या टोळधाडी आल्या आणि आत्मविस्मृती झालेल्या या देशात परकीय सत्ता, जुलूम यांचे भयानक तांडव सुरू झाले. अशा वेळी सह्याद्रीच्या शिखराला डोके टिकून पडलेल्या हताश महाराष्ट्राच्या मांडीवर शिवनेरी किल्ल्यात फाल्गुन मध्य तृतीया शके 1552 रोजी सायंकाळी मुलगा जगदंबे, तुझ्या आशीर्वादानं या जिजाईच्या पोटी आलेल्या बाळाचं नाव काय ठेवू हे तूच सांग. दिगंत गाजावते, विजेच्या अक्षरांनी आकाशाच्या निळ्या घुमटावर खोल खोदलं जावं. आणि शिवाई
सोहम शिवम शिवाई शिवाजी कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या गतयानो या गया या गतयानो या गया कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या गतयानो या गया या गतयानो या गया अविनाशी हा आनंद घ्या अविनाशी हा आनंद घ्या चिरंतनाचा सुगंध घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या गतयानो या गया या गतयानो या गया नभात फुलवे गोड चांदण्या बाळच ग हसतो बाळच ग हसतो महाराष्ट्राचे भाग्य उद्याचे उठीत नाचवितो बाळच ग हसतो दुष्टांना का हुंकारून ग दहशत हा भरतो राजकुलाचा विकास घ्या राजकुलाचा विकास घ्या चैतन्याचा सुहास घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या गतयानो या गया या गतयानो या गया चार दिशांचे चौफर सुंदर पृथ्वीच्या पाळणी पृथ्वीच्या पाळणी नक्षत्राचे छत्र कमळ हे झुलत्या सिंहासनी पृथ्वीच्या पाळणी हसवा रिझवा शिवरायाला जो 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 गाऊनी युगायुगाचा सारंग घ्या युगायुगाचा सारंग घ्या क्रांतीचा हा आरंभ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या या गतयानो या गया या गतयानो या गया जगदंबेच्या आदेशाप्रमाणे बाळाचं नाव शिवाजी ठेवलं. शिवाजी ठेवलं बाळाचं नाव. जी राजे. शंभूराजे, तुमच्या छोट्या भावाचं नाव शिवाजी आवडलं तुम्हाला ते? मोठा होऊन जहागिरीवर वारसा सांगेपर्यंत भावाला भाऊ प्याराच असतो. मोहिते, खुडीशिवाय गुढीच वाटत नाही तुमच्या जिभेला. बच्चे लोक काय भलतीच थट्टा करता. आता मी मेहुणाच होणार आहे आपला. शंभूराजे, द्या त्याला इनाम खुशखबरीबद्दल. राणी साहेबांना सांगा, सवड मिळताच आम्ही दाखल होऊ शिवनेरीला.
शिवबा चला. समुद्रावर उड्डाण करण्यासाठी मारुती रायांनी दंड थोपटले. त्यावेळी सर्व देव भयचकित झाले बर का, भयचकित झाले. आणि नंतर गाडी दिशा मंडळी चक्र दैसे फिरे मेदिनी पर्वता वात पीते. प्रत्यक्ष सूर्यनारायण नभमंडळातून खाली कोसळले बर का. आणि त्या खळबळाटानं त्या उसळी स्पर्शी समुद्राच्या लाटा आकाशाला भिडून मासे वगैरे जळचर पुष्पक विमानात जाऊन बसले, नक्षत्रावर फेकले गेले. आता चुकायचं नाही. हा साबाजी जी. शोभा जरा जपून, नाहीतर लिंबू राहून टोचकत जायचं उडून. इकडे शहाजी राजांनी धर्माजी मोहित्यांची बहीण तुकाबाई हिच्याशी दुसरे लग्न केले. तुकाऊ, तुकाऊ. काय दादा? शहाजी राजे निजामशाही सोडून विजापूरला चाललेत. तुम्ही चला आता आमच्या बरोबर सुप्याला. काय सुप्याला? हो. दादा म्हणत होते की आपण निजामशाही सोडून विजापूरची सरदारकी पत्करली. होय, खरं आहे ते. धर्माजीराव, तुम्ही सुप्याला रवाना व्हा यांना घेऊन. ते का म्हणून? आम्ही येणार आपल्या बरोबर. लढाईत बायका? मग कैकी गेली नव्हती वाटतं दशरथा बरोबर. ऐन वेळी त्यांच्या रथाचं चाक तिनंच सावरलं. ठीक आहे, आम्ही उभावी शिवनेरीला जाऊन येतो. शिवनेरी? आठवण झाली वाटतं थोरल्या राणी साहेबांची. मग नको जायला. सोन्यासारखा मुलगा, रत्नासारखी बायको. राणीसाहेब, आपल्याबरोबर इतरांचाही विचार करावा माणसानं. म्हणून नवऱ्यात वाटली कोण पत्करी. जरा सबुरीने घेत जा. शिपाई गडी. ज्याचं माणूस त्याला ठाऊक. शिवनेरी. चिरंजीवांचा खेळ वाटतं हा. चिरंजीव दिसतात आमच्यासारखे, पण कालपासून पाहतो अगदी आईच्या वळणावर जाणार. बालबुद्धीचं पाणी जवळच्या वळणानं जायचं. आपलं वळण त्यांना लागावं. नको, आमचाच थारा नाही एक जागी. आज इथं तर उद्या उद्या आम्ही जाणार नाही का? उद्या? उद्या आपण जाणार? हो, गेलं पाहिजे. मग जावं.
इच्छेविरुद्ध डांबलं तर राजवाड्याचा सुद्धा कैदखाना होतो. निदान शिवबाला आपण इथं ठेवणार हे ऐकून फार बरं वाटलं. प्रत्येही त्या आरशात आपलं दर्शन होतं. सासऱ्याची ईर्ष्या, वडिलांचा पराक्रम आणि आईचा निग्रह. आपल्या आणि जगदंबेच्या आशीर्वादानं आपलं स्वप्न त्याच्या हातून खरं झालेलं पाहीन मी. भोसल्यांची भवानी आपली जबान जिवंत करील. जय भवानी. करकुर्णी साथ पातशाहाला मैं जानता नहीं. त्यानं तुमच्या वडिला को जागीर दिया. आमच्या वडिलांचीच होती ती. पातशाच्या पगडीत होते काय द्या म्हणायला. गर्दन मारो इसके. हुजूर गुना माफ. मैं समझाता हूं इसको. हम नहीं मानूंगा तुमसा. कुर्नी साफ करो नहीं तो मुंड को मारूंगा. अरे जा. सावध असावं राणी साहेबांनी. असल्या अंजनानं स्वकीयांचे डोळे तेजाळतात, पण मत्सरी सोयऱ्यासोबत देशभर बुजबुजलेल्या परक्यांचे डोळे फाटतात. परक्या पादशाहीत सद्गुण दुर्गुण ठरतात कैक वेळा. म्हणून सद्गुण का सोडायचे? वाटल्यास प्रयत्नानं पातशाही फिरवावी. ह्या सह्याद्रीच्या कुशीत आणि दऱ्याखोऱ्यांच्या मुशीत आमच्या तानाजी, बाजी, बहिर्जी सारखं सोनं सापडतं. मातीमोल होतं ते सोनं आजवर. आता तुम्ही काय करशील ते खरं.
करणार करिवणार भवानी, आपण श्रद्धापूर्ण प्रयत्नांचे धनी. म्हणे माझे हेची सर्व सुख, म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, म्हणे माझे पाहिन ते मुख आवडीन, पाहिन ते मुख आवडीन. ओ बारक माये, पडू द्या. तुमची सगळी मंडळी आली परत? होय बाबा, देवाकडे धावून आलास, नाहीतर पुरी बाळी जाईत होत्या उद्या गाई म्हशीहून नोडक्याच्या बाजारात. अहो, हमेशा चाललंय. बादशाही कसली पेबनशाही माजली या मुलकात. पण कोण हाय वाली, जीव त्यो स्वतःच्या पोळीवर तूप ओततोय आणि बायलेच रूप निहाळीत बसतोय. कोण हसला? मी. काय आहे आता इथं? भक्तांच्या भावामुळेच देव दगडात सुद्धा सामावले होते एकेकाळी. पण स्वत्व विसरून मेल्या मनानं जगणाऱ्या निलाजऱ्या गुलामांच्या देशात देव तरी कुठले राहिला धर्म कर्म केल्यावर. गुलामांचा देश, देश कसला? मानवी किड्यांनी बुजबुजलेला पृथ्वीवरील नरक तो.
सीतामाई सारख्या साध्वीच्या अब्रूसाठी रामायण घडलं. एकट्या द्रौपदीच्या प्रतिष्ठेसाठी महाभारत पेटलं आणि आज हजारो माय बहिणी दिवसा ढोळ्या पळवल्या जात आहेत. तरी जगदंब, पुण्यसरितापासून डोंगर दऱ्या पर्वतापर्यंत महाराष्ट्रा कोपरान कोपरा किंचाळतो आहे गुलामीच्या असह्य वेदनाने. महाराष्ट्राचा कण आणि कण धगधगतो आहे जुन्माच्या आगीनं. जगदंब, जगदंब. जगदंबा भवानीनं आज आम्हाला कार्याचा आदेश दिला. आपला आशीर्वाद, आशीर्वाद. दधीचीनं सत्कार्याकरता आपली हाडं दिली. हा दादोजी कोंडदेव कुलकर्णी आपलं सर्वस्व द्यायला तयार आहे. मासाहेब, शिवबा, देव, देश आणि धर्म यांच्यासाठी तू भवानीच्या आज्ञेनं ठाण मांडलंस, तर अनेक आया बहिणींच्या वतीनं तुझ्यावरून माझा जीव मी ओवाळून टाकीन. मासाहेब, प्रत्यक्ष भवानीच आपल्या मुखानं प्रेरणा देते आम्हाला. अहो थांबा की जरा. नको, चल बाई. स्वारी येणार आहे वाटतं. स्वारी? उंबराचं फुल इथं उगवतं कधी कधी. पारिजातकाचं झाड असतं त्या महालात, पण प्रेमाची फुलं पडतात आपल्याकडं. खरं म्हणतील कोणीतरी. काय चाललंय हो? दोन्ही बायका एकत्र आणि त्याही एकमेकीशी न भांडता. मोठं आश्चर्य आहे जगातलं. ते घडवणारे त्याहून मोठं आश्चर्य म्हटलं एखाद्यानं तर. म्हणावं की, पण हे आम्ही घडवलं नाही, राजकारणानं. घडलं ना, पदरी पडलं, पवित्र झालं. या म्हणतात आपल्या या मराठी शाहीत बायकांना कुठं जागा आहे की नाही? हो आहे तर, घरात आणि मनात. अहो, नेम धर्म, आया बहिणी आणि स्त्रिया यांना सत्तेची जागा असावी म्हणून तर हा मराठी शाहीचा खटाटो. हो, आज आम्ही रोहिरेश्वरच्या दर्शनाला निघालो आहोत. एकट्यानं देवदर्शनाला जायचं नसतं. बायका बरोबर घेऊन फिरण्यासारखा देश सुरक्षित झाला म्हणजे दुखतही जाऊ. बरं, कुणाला ठाऊक तो दिवस उगवायला किती वाट पाहावी लागेल. कदाचित जन्मभर. सई, सोयरा, अशा दिवसासाठी एक जन्म काय 7 जन्म वाट पाहावी लागते. शिवबा, रोहिरेश्वरला जाताना दादाजी नरसप्रभू देशपांड्यांना भेट. हा, होय मासाहेब. हे रुसली वाटतं. झाड झोडपून प्रेमाची फुलं पडतात होय ग. शिवबा सारख्याशी संसार म्हणजे जन्माचं व्रताचरण. सोयरा, शिवबा तुझ्या आणि सईच्या संसारापुरताच नाही, साऱ्या देशाचा संसार सजवायचा आहे त्याला. जय श्री रोहिरेश्वर. आम्ही दादोजी कोंडदेव कुलकर्णी आदिलशाही कामदार कारभारी, पण शिवबाचा स्वराज्य स्थापनेचा मनोदय आम्हाला पटला.